Welcome students in the second part of our new lesson, the muscular system and digestive system in human beings. Students, in the last video we have learned about muscles. Also learned the types of muscles, voluntary and involuntary muscles. हे व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी मसल्स शरीराच्या ज्या भागामध्ये असतात त्यानुसार देखील या मसल्सचे काही भाग पडतात. स्केलेटल, कार्डियॅक अँड स्मूथ. आणि त्यानुसार देर आर 3 टाइप्स ऑफ मसल्स: कार्डियॅक मसल्स, स्केलेटल मसल अँड स्मूथ मसल्स. आता आपण या मसल्सच्या प्रत्येकाची माहिती आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. So let's learn about skeletal muscles. The two ends of each of these muscles are attached to two different bones. Examples of such muscles are muscles of the arms and legs. या स्नायूंची दोन्ही टोके ही दोन वेगवेगळ्या हाडांना जोडलेली असतात. उदाहरणार्थ हातांचे आणि पायांचे स्नायू. Their movements are voluntary. आणि या स्नायूंची हालचाल ही ऐच्छिक असते. They are responsible for holding the bones of the skeleton together and giving shape to our body. हे स्नायू हाडांचा सांगाडा एकत्र ठेवण्याचे आणि शरीराला आकार देण्याचे कार्य करतात. The second type is cardiac muscle, ज्याला आपण हृदयांचे स्नायू असे देखील म्हणतो, म्हणूनच हार्ट ऑर कार्डियक मसल्स. These muscles bring about the contraction and relaxation, that is the beating of the heart. म्हणजे हे स्नायू हृदयाचे आकुंचन व शिथिलीकरण घडवून आणतात. Their movement is involuntary. बघा, या स्नायूंची हालचाल ही अनैच्छिक असते, म्हणजे त्यांच्या इच्छेनुसार नसते. Cardiac muscles cause our heart to relax and contract continuously at a rate of about 70 times per minute. हृदयांच्या या स्नायूमुळे दर मिनिटाला हृदयाचे अविरतपणे जवळपास 70 वेळा आकुंचन व शिथिलीकरण होत असते. Now let's learn about smooth muscles. That means मृदू स्नायू. These muscles are present in the internal organs other than the heart. शरीरातील इतर आंतरेंद्रियांमध्ये म्हणजे इंटरनल ऑर्गन्समध्ये हे स्नायू आढळतात. उदाहरणार्थ मसल्स ऑफ द स्टमक, इंटेस्टाईन, ब्लड व्हेसल्स, युट्रियस एक्सेट्रा. म्हणजे आपल्या शरीरातील जठर, आतडे, रक्तवाहिन्या, गर्भाशय इत्यादींचे स्नायू, हे स्नायू आपल्याला स्मूथ मसल्स या प्रकारात आढळतात. द मूव्हमेंट्स आर इनव्हॉलंटरी अँड स्लो. या स्नायूंची हालचाल ही अनैच्छिक असते आणि सावकाश होत असते. व्हेरियस व्हायटल फंक्शन्स ऑफ आवर बॉडी ऑफ विच वी रिमेन क्वाईट अनअवेअर आर कॅरीड आउट बाय द स्पेशल मसल्स. या विशेष स्नायूंकडून शरीराची अनेक जीवनावश्यक कार्ये आपल्या नकळतपणे होत असतात. सो स्टुडंट्स, वी लर्न अबाउट 3 टाइप्स ऑफ मसल्स: स्केलेटल मसल्स, कार्डियक मसल्स अँड स्मूथ मसल्स. नाउ लेट्स लर्न सम मोर इन्फॉर्मेशन अबाउट मसल्स. Muscles in our body always work in groups. When some muscles contract, other muscles of the same group relax. पहा मुलांनो, आपल्या शरीरातील स्नायू हे नेहमी गटाने काम करत असतात. जेव्हा काही स्नायूंचे आकुंचन होते तेव्हा त्याच गटातील दुसरे स्नायू शिथिल होत असतात. This is how muscles help in the proper performance of the various functions of our body. अशा रीतीने विविध शरीरक्रिया योग्य पद्धतीने चालू ठेवण्याचे काम स्नायू करत असतात.
The muscle on the front of the bone in our upper arm is called the biceps, and the muscle at the back is called the triceps. पहा मुलांना, आपण बायसेप आणि ट्रायसेप हे शब्द ऐकले असतीलच. ज्या व्यक्तींना आपली तब्येत छान करायची असते, ज्यांना असे स्ट्रॉंग बॉडी बिल्डर व्हायचे असते, त्यांचे बायसेप आणि ट्रायसेप तुम्ही पाहिले असेल. आता त्यातला आपण फरक समजून घेऊया. आपल्या दंडामध्ये असलेल्या हाडांच्या वरच्या बाजूला असलेल्या स्नायूला आपण बायसेप असे म्हणतो आणि हाडांच्या खालच्या बाजूला असलेल्या स्नायूला आपण ट्रायसेप असे म्हणतो. Now students, always remember, muscles of our body must be strong and efficient. आपल्या शरीरातील स्नायू हे बळकट व कार्यप्रवण, ज्याला एफिशियंट असे म्हणतात, असणे आवश्यक आहे. Our diet must include proteins and carbohydrates in sufficient quantity for the growth and repair of muscles. आपल्या या स्नायूंच्या वाढीसाठी व त्यांची झीज भरून येण्यासाठी आपल्या आहारात पुरेसे प्रथिनयुक्त व पिष्टमय पदार्थ असणे आवश्यक आहे. We must get regular exercise. नियमित व्यायाम करावा. It makes the muscles strong. यामुळे स्नायू स्ट्रॉंग म्हणजे बळकट होतात. We must sit with a straight back and not with the back hunched or bent. बसताना पाठ ताठ ठेवावी, पोक काढून बसू नये आणि जर पोक काढून बसल्यास आपल्या पाठीतील काही मणक्यात हळूहळू बदल होत असतात. म्हणजेच ग्रॅज्युअली चेंजेस ऑकर इन द स्ट्रक्चर ऑफ द व्हर्टिब्रेट. व्हर्टिब्रेट म्हणजे मणका. या मणक्यामध्ये हळूहळू बदल होत असतात जर आपण पोक काढून बसलो तर. Muscles in the shoulder and back begin to hurt. Disorders of the vertebral column may also arise. म्हणजेच पाठीचे आणि खांद्याचे स्नायू दुखू लागतात आणि पाठीच्या कण्यांचे आजार संभवतात. During exercise, movements of the heart muscles become more rapid. Breathing too becomes faster, ensuring a sufficient supply of oxygen and nutrients to various parts of the body. व्यायाम करीत असताना हृदयाच्या स्नायूंची हालचाल ही जलद होते. त्यामुळे श्वासोच्छ्वास जलद झाल्याने शरीराला ऑक्सिजन व रक्तातील पोषक तत्वांचा भरपूर पुरवठा होतो. म्हणूनच मुलांनो, आपले शरीर बळकट करण्यासाठी, आपले स्नायू बळकट करण्यासाठी आपण योग्य आहार घेणे आवश्यक आहे आणि दररोज व्यायाम करणे देखील आवश्यक आहे. थँक्यू.